बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आणि अशात अनेक राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी या हत्येतील आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कथित संबंध असल्याचाही आरोप होतोय। त्यामुळे मुंडे यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा पुढे आली आहे आणि याबद्दल आता पवारांनीही मौन सोडलंय। पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव सातत्यानं घेतलं जात आहे। या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा मागितला जातोय। अखेर या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मौन सोडत भाष्य केलंय। जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणार नाही असं अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलंय। आरोप झालेले खूप जणांच्यावर आरोप झाले, असं नाही। त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा देतात। धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही। अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही। फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता ह्याचा पुरावा तर पाहिजे ना। आज अजित पवारांनी पुण्यामध्ये अगदी जाहीर करून टाकलंय की जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही। तर हे ऐकून अतिशय धक्कादायक आहे आणि मला असं वाटतं की आता जनतेने आक्रोश मोर्चे काढले। आता जनतेचा खरा आक्रोश काय हे दाखवण्याची गरज आता आलेली आहे। कारण यांना असं वाटतंय की चौकशा कारण आपण आतापर्यंत सगळ्याच चौकशा बघितल्या। सिंचन घोटाळा बघितला, महाराष्ट्र सदन घोटाळा बघितला, अगदी बदलापूरची केस बघितली। सगळ्या घोटाळ्यांमध्ये आणि सगळ्या कृत्यांमध्ये, इतक्या खालच्या दर्जाच्या कृत्यांमध्ये सुद्धा चौकशी कधी येत नाही, त्याच्यातनं निष्पन्न काही होत नाही। आणि आता लोकांनी मोठ्या लढ्याची तयारी करण्याचं गरजेचं आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर पुढच्या दिवशी अजित पवार हे अचानक दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला पोहोचले। दरम्यान राज्यातील प्रश्नांसाठी अमित शहा यांची भेट घेतल्याचं अजितदादांनी म्हटलंय। मस्साजोग प्रकरण अमित शहा यांच्या दरबारात कसं पोहोचलं? संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। आमदार सुरेश धस यांनी देखील दिल्लीमध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याची भेट घेतली। धनंजय मुंडेंचे प्रकरण हाताळता आलं नाही, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं म्हणणं आहे। सर्वपक्षीय नेत्यांकडून एकमुखानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असल्यानं अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा रंगली है। 302 में इन सब के नाम आए और केस चलाई जाए, ऐसी मांग सुरेश धस, बजरंग सोनवणे और संदीप क्षीरसागर जी की मांग है, जो आप ही के चैनल्स पे आई है। तो अगर इतने सारे सांसद, अंजलि दमानिया जी की भी आई और काफी सारे ऐसे सांसद है, प्रकाश सोलंकी जी ने भी मांग की है। वो प्रकाश सोलंकी जी तो अजित पवार के पार्टी के ही है। उन सब की जो मांग है, उन सबको हम उनके साथ रहेंगे सबके, क्योंकि हमारी ये कोई भी ये राजकीय नहीं है, ये इंसानियत के नाते हम सब लड़ेंगे। ताबडतोब कारवाई केली जाईल। मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे कधी काळी घरकाम करणारा वाल्मिक कराड आता करोडोंचा मालक असल्याचं बोललं जात आहे। त्याच्याकडे तब्बल 1500 कोटींची संपत्ती असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। वाल्मिक कराडकडे इतकी संपत्ती आली कुठून असे आरोप होत असताना आता या प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे। कराडच्या संपत्तीबाबत धस यांचा दावा। बीड, बार्शी, सोनपेठ, पारगावमध्ये, मांजरसुंबा, जामखेडमध्ये शेकडो एकर जमीन आहे। पुण्यात 40 आणि 75 कोटींच्या 2 प्रॉपर्टी आहेत। बीड जिल्ह्यात 7 वाईन शॉप,
या प्रत्येक दुकानांची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे। वाल्मिक कराडकडे 1500 कोटींची संपत्ती असल्याचा धस यांनी आरोप केलाय। तिथं एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकाने बुक केलेत, 7। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये, एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत, 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर। जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा। ते लड़कपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया। इतका माल कमवून काय करायचे? 3.5 फुटाच्या पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून 50 फुटाचा मड रचलेलं बघितलंय का कोणी? नाही ना। अरे 5000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा 3.5 फुटातच जावं लागतंय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे 3 मोबाईल सीआयडी कडून जप्त करण्यात आले। वाल्मिक कराडनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे आपल्या मोबाईलवरून 2 कोटींची खंडणी मागितल्याची कबुली विष्णू साठेनं दिली, पण अद्याप विष्णू साठेचा मोबाईल तपास पथकाला मिळाला नाहीये। विष्णू साठेचा मोबाईल मिळाल्यानंतर कराडनं खंडणीसाठी फोनवर बोलल्याचं स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।